मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.1 पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला आहे, 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे? नंबर 1 आहे 753,357, हे असू शकणार नाही. दुसरा ऑप्शन आहे 753,357, 357ला 357 म्हटलेलं आहे, त्यामुळे हे पण नाही. आणि तिसरा आहे 753,357. बरोबर आहे मित्रांनो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. दुसरा प्रश्न, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक एकदाच वापरून त्यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती तयार होते हे पाहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण अंक घेऊ. 1, 4, 6, 8 आणि 9 यापासून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मित्रांनो, दिलेल्या अंकातला सर्वात मोठा अंक अगोदर लिहायचा आहे. या ठिकाणी 9 मोठा अंक आहे सर्वात. त्याच्यानंतर त्याच्या खालोखालचा अंक कोणता आहे? 8. त्याच्यानंतर 6, 4, 1. या ठिकाणी 98,641 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. बी ऑप्शन. प्रश्न तिसरा, 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यामधील अंतर किती आहे तो पाहायचा आहे. या ठिकाणी आपण अगोदर 5 अंकी लहानात लहान संख्या लिहू. 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999. आपण 2 संख्या तर लिहिल्या या ठिकाणी. आता प्रश्नासमोर काय म्हणतो पहा, यांच्यातील अंतर किती? अंतर म्हणजे फरक. हा फरक आपण वजाबाकीने काढत असतो. या ठिकाणी आपण लहानात लहान 5 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या या ठिकाणी आपल्याला वजा करायची आहे. 10,000मधून 9,999 वजा केले असता या ठिकाणी 1 शिल्लक राहते. हाचा घेतला 10 झाले, पुन्हा इकडं हाचा घेतला, इथं 9 झाले, 10 झाले. हाचा घेत आपण शेवटपर्यंत आलो. 10मधून 9 गेला, 1 राहिला. 9तून 9 0, 9तून 9 0, 9तून 9 0. या ठिकाणी 1 शिल्लक राहिलेला आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न चौथा, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशमस्थानी 9. या ठिकाणी मित्रांनो पर्यायाचा आधार घेऊ आपण. 4ही पर्यायामध्ये दशमस्थानी 9 अंक दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे विविध अंकांचा वापर. 1092, 1290. या ठिकाणी प्रत्येक पर्याय हा विविध अंकाचा वापर करूनच तयार केलेला आहे. आता उरला प्रश्न फक्त शेवटचा मुद्दा, किमान संख्या कोणती आहे, म्हणजे लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000, 1092, 1290, 2000, 2000. म्हणजे 2000 तर येणारच नाही, कारण लहान संख्या 1000वरच्या आहेत. 1092, 1290. इथं 200 शतक्षम शून्य आहे पहिल्या संख्येत. 1092 ही लहानात लहान संख्या आहे. समोरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 5वा, 16,0813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. 16 लाख ही 16,000 आहे, 16,813 आहे. दुसरा पर्याय आहे 16,000, 1,60,000, 1,60,813. आणि चौथा पर्याय आहे 16,813. 16,000, 1,60,000, 1,60,000 हे आहे 16,813. पर्याय क्रमांक डी. डी हे उत्तर बरोबर आहे. 16,813. समोरचा प्रश्न आहे 6वा, कमाल ते किमान अशा क्रमाने आपल्याला खालचा कोणता गट आहे ते शोधायचं आहे. कमाल ते किमान. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या,
किमान म्हणजे लहानात लहान संख्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम शोधायचा आहे, मोठ्याकडून लहानाकडे. सुरुवातीला सगळ्यात मोठी संख्या, या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये 61,000, 16,000, पुन्हा मोठी संख्या 82,000. पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय आहे 16,000, 63,000. 16 लहान संख्या सुरुवातीला येणारच नाही, कारण आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे. उतरत्या क्रमाने कोणता संच आहे ते शोधायचं आहे आपल्याला. डी पर्यायामध्ये 82,000, पुन्हा 81,000, 63,000, 13,000. डी पर्याय हा एकदम करेक्ट आहे, चढत्या पासून उतरत्या क्रमाने. पुढचा प्रश्न आहे 7वा. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारे लहानात लहान विषम संख्या कोणती? या ठिकाणी संख्या लहानात लहान तर तयार करायचीच आहे, पण ती विषम असली पाहिजे. अंक आहेत 1, 0, 3, 4, 5. मित्रांनो, लहानात लहान संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकामधला सर्वात लहान अंक अगोदर लिहायचा असतो. पण जर दिलेल्या अंकामध्ये 0 असेल तर 0 अंक हा दुसऱ्या ठिकाणी लिहायचा असतो. 1, 0, 3, 4, 5 या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार झालेली आहे 10,345. दहा 10,453 मोठीच आहे. 10,543 आणि 10,435. तर या ठिकाणी चारही संख्या ह्या विषम संख्याच आहेत आणि ह्याच्यातली लहानात लहान विषम संख्या तयार होत आहे 10,345. ही लहानात लहान विषम संख्या तयार झालेली आहे. मित्रांनो, या सर्व संचामधला शेवटचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. हा प्रश्न आहे 2014 मध्ये परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या अंकांची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः आपल्याला लिहायच्या आहेत. क्रमशः याचा अर्थ सुरुवातीला पर्यायात दिलेलं उत्तर हे x ची किंमत असेल, दुसरं y ची किंमत असेल आणि तिसरं z ची किंमत असेल. या क्रमानेच ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, आपण पाहू. याच्यामध्ये ओळ म्हणजे आडवी ओळ, स्तंभ आणि कर्ण यांची बेरीज समान पाहिजे आपल्याला. ही ओळ असेल, हा स्तंभ आणि हा कर्ण. आडवी, उभी, तिरकस जरी बेरीज केली तरी ती बेरीज सगळ्या कॉलमची सगळ्याची सारखी आली पाहिजे. याच्यासाठी x, y आणि z या ठिकाणी कोणते अंक ठेवावे लागतील हे आपल्याला पाहायचं आहे. पहा मित्रांनो, इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत ओळीमध्ये, समामध्ये त्यांची बेरीज 15 येत आहे. म्हणजे ज्या ओळीमध्ये x आहे त्या xच्या ठिकाणी कोणता अंक ठेवला म्हणजे त्या ओळीची किंमत 15 येईल हे आपल्याला शोधावं लागेल. या ठिकाणी आपण पर्यायाचा वापर करू. पहिला पर्यायाचा वापर करू आपण. सुरुवातीला xच्या ठिकाणी 6 ही किंमत ठेवून पाहू आपण. येत नाही, त्यामुळे पहिल्याच पर्यायामधला 6च्या नंतर 5, 9, 5, 14 आणि 15, 3 आणि 5, 8, 8 आणि 7, 15.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्सची किंमत 6, वायची किंमत 5 आणि झेडची किंमत 7 येत असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, समोर चला आपण या ठिकाणी स्वाध्याय 1.2 सोडवू आपण. 1.2 मधला पहिला प्रश्न आहे. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या अंकापैकी मूळ अंकांची बेरीज किती? या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत. या अंकामधून आपण मूळ अंक अगोदर अलग लिहून काढू. 17 हा मूळ अंक आहे. त्याच्यानंतर 13, 41 हा पण मूळ अंक आहे. 2, त्याच्यानंतर 31. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी 5 अंक मूळ आहेत. आता याची आपण बेरीज करू. 7 आणि 3 10 आणि 11 12 13 14 4, 4ला 1, 1 आणि 1 2 3, 3 आणि 4 7, 8 9 10, 104. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. समोरचा प्रश्न आहे. 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या असू शकणार नाही, कारण 2 ही त्याच्यामध्ये समसंख्या आहे. पहिला पर्याय उत्तर येणार नाही. 2 समसंख्या असल्यामुळे विषम संख्या सर्व नाहीतच. दुसरा प्रश्न आहे समसंख्या. 2 एकच समसंख्या आहे, बाकीच्या विषम संख्या आहेत, म्हणजे समसंख्या येणार नाही. मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13. मूळ संख्या संयुक्त संख्या तर नाहीतच, हे सर्व मूळ संख्या आहेत. प्रश्न तिसरा. 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यांच्यातील फरक काढायचा आहे आपल्याला. मित्रांनो, कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ही तीच संख्या असते, म्हणून 3ची दर्शनी किंमत ही 3च येईल. आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत काढू आपण. 36,890, 3ची स्थानिक किंमत 1 दशक शतक हजार 10,000 म्हणजे 30,000. या ठिकाणी 3ची स्थानिक किंमत 30,000 येईल. समोरचा प्रश्न आहे. आता या दोन संख्यातील फरक काढायचा आहे. फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. 30,000तून 3 वजा केल्यानंतर 29,997 राहतात. 29,997. पर्याय क्रमांक बी. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? ठीक आहे, पर्यायाचा आधार घेऊ आपण. या ठिकाणी दोन्ही मूळ संख्या आहेत. 33 ही काही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे पहिला पर्याय उत्तर येऊ शकणार नाही. दुसरा पर्याय आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. दोन्ही सहमूळ संख्या आहेत, हे उत्तर बरोबर आहे. कसं आहे आपण नंतर पाहू. तिसरा पर्याय आहे दोन्ही 11ची गुणिती आहेत. नाही, 33ला 11नं भाग जाईल पण 97ला जात नाही. आणि चौथा पर्याय दोन्ही समसंख्या आहेत, कारण 97 ही समसंख्या नाही आणि 33 ही समसंख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर येते. पण ते कसं येते आपण पाहू. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्यांची व्याख्या आहे की दिलेल्या दोन संख्याचा जर सामायिक विभाजक 1 असेल तर त्या दोन संख्या या सहमूळ संख्या असतात. या ठिकाणी 33चे अवयव आलेले आहेत 1, 3, 11, 33 आणि 97चे अवयव आलेले आहेत विभाजक 1 आणि 97, म्हणजे दोन्हीचा सामायिक विभाजक हा 1 आहे. त्यामुळं ह्या दोन्ही संख्या ह्या सहमूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू, 5वा. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? दर्शनी किंमतही आणि स्थानिक किंमतही.
मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की दर्शनी किंमत ही प्रत्येक अंकाची तीच अंक ही त्याची दर्शनी किंमत असते. एखाद्या संख्येमध्ये ज्यावेळेस ती संख्या येते त्यावेळेस त्याची स्थानिक किंमत मात्र तिच्या स्थानावरून ठरत असते. या ठिकाणी 1ची दर्शनी किंमत 1 आहे, 2ची 2, 3ची 3, म्हणजे दर्शनी किंमत ही तीच संख्या येत असते. या संख्येमध्ये पाहू आपण आता 5102 या संख्येत 1ची स्थानिक किंमत 100 आहे. 5125 या संख्येत 2ची स्थानिक किंमत ही 20 आहे. 3ची स्थानिक किंमत ही 300 आहे. सांगायचा उद्देश हाच की दर्शनी किंमत ही तीच संख्या असते, पण संख्येमध्ये एखाद्या वेळेस तो अंक आल्यानंतर त्या अंकाची स्थानिक किंमत ही त्या स्थानावरून बदलते. पण 0 हा अंक असा आहे की त्याची दर्शनी किंमतही 0 आहे आणि कोणत्याही संख्येत जरी 0 आला तरी त्या 0ची स्थानिक किंमत ही 0च राहते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 6. 4, 5, 0 आणि 3 ह्या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. ठीक आहे, अंक घेऊ आपण 4, 5, 0 आणि 3. मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की लहानात लहान संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकापैकी सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा आहे, 0 वगळता. 0 हा नेहमी दुसऱ्या स्थानी घ्यायचा लहानात लहान संख्या करत असताना. सुरुवातीला 3 हा अंक येईल, 2 नंबरला 0, नंतर 4 आणि नंतर शेवटी 5, म्हणजे 3045 ही लहानात लहान 4 अंकी संख्या तयार झाली. पण प्रश्न काय सांगतो मित्रांनो, पहा, आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. अंक पुनरावृत्त होऊ शकतात, पण अंक डबल कोणता घ्यायचा? 0 हा अंक लहानात लहान संख्या तयार करत असताना वाढवायचा असतो. या ठिकाणी 3045 ही लहानात लहान 5 अंकी संख्या तयार झालेली आहे. पर्याय क्रमांक बी. या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न 7. n ह्या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते आणि हे चिन्ह लहान संख्या दर्शवते. ठीक आहे मित्रांनो, आधी नैसर्गिक संख्या समजून घेणं आवश्यक आहे. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टिंब 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 ह्या नैसर्गिक संख्या आहेत. मग n ही कोणतीही नैसर्गिक संख्या आहे. या बाबतीत खालील कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या या ठिकाणी पहिला पर्याय घेऊन पाहू आपण. यांच्या जागी यापैकी कोणताही एक अंक घेऊन आपण ते सोडून पाहू की ते बरोबर येणार की नाही. 2 घेतलेला आहे आपण. 2चा यांचा वर्ग जागी 2चा वर्ग मोठा आहे यांचा घनापेक्षा. हा होऊ शकणार नाही असं, कारण 2चा वर्ग 4 येईल आणि 2चा घन 8 येईल. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आहे यांचा घन मोठा आहे यांच्या वर्गापेक्षा. मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणताही नैसर्गिक अंक घेतला तरी ते जुळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण 1 हा नैसर्गिक अंक घेत आहोत. 1 घेतल्यानंतर दोन्हीकडे 1च येत आहे, त्याच्यामुळे तर बरोबर चिन्ह येईल, पण लहान मोठं चिन्ह येणारच नाही. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन येणार नाही. तिसरा ऑप्शन चेक करू आपण. यांचा वर्ग वजा यांचा घन मोठा असतो 0पेक्षा म्हणते. मग आपण यांच्या ठिकाणी 1 ही संख्या ठेवून पाहू आपण. 1चा वर्ग वजा 1चा घन मोठा आहे 0पेक्षा. 1चा वर्ग 1 वजा 1चा घन 1 मोठा आहे 0पेक्षा. 1 मध्ये गेला 0. या ठिकाणी 0 0 बरोबरच आहे, त्याच्यामुळे लहान मोठा असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून तिसरा पर्यायसुद्धा चुकीचाच आहे. शेवटचा ऑप्शन चेक करू आपण. n मोठा आहे 0पेक्षा. ठीक आहे, यांच्या जागी आपण कोणताही नैसर्गिक अंक घेतला. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1 मोठा आहे 0पेक्षा. यांच्या जागी जर 2 घेतला आपण. हे पहा, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात.
1 2 3 4 5 टिंब कुठपर्यंतही. मग या ठिकाणी जर आपण यांच्या ठिकाणी 1 पासून कोणताही अंक घेतला तरी तो शून्यापेक्षा मोठाच असेल. म्हणून डी हे विधान n ह्या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत सत्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. कोणताही नैसर्गिक अंक जरी घेतला तर तो शून्यापेक्षा मोठाच असेल. त्यामुळं डी हे विधान सत्य आहे. धन्यवाद मित्रांनो.